तर नमस्कार मैत्रिणींनो, हा आहे या ड्रेसचा सेकंड पार्ट. तर या पार्टमध्ये आपण खालच्या लेयर्स कशा कट करायच्या आणि ते शिवायच्या कशा, किती लागतात, तर ते सगळं शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा हा ड्रेस कंप्लीट पूर्ण होण्यासाठी एकूण 30 मीटर कपडा मला लागलेला आहे. 5 मीटर अस्तर वेगळं. तर जेवढा तुम्ही जास्त लेयर घ्याल, हा 4 लेयरमध्ये मी डिव्हाईड केलेला आहे. 4 लेयरचा हा जो खालचा घेरा आहे, तर तो आपण करणार आहोत. तर मला इथं 30 मीटर कपडा लागलेला आहे. जेवढा तुम्ही कमी जर तुम्ही कमी लेयर घेतल्या, तर तुम्हाला इथं कमी पण कपडा लागू शकतो. आणि जर जास्त लेयर घेतल्या 5, 6, 7 तर तिथं तुम्हाला आणखी जास्त कपडा लागणार आहे. तर तुम्हाला लेयरवर डिसाईड करायचं आहे, की तुम्हाला कपडा किती लागेल तो. तर इथं मी 30 मीटर कपडा हा घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्या लेयर कट करायच्या आहेत. तर त्या लेयर कशा पद्धतीनं कट करायच्या आहेत, तर ते आता बघूयात. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वरची बॉडी किंवा वरचा जो योक पार्ट आहे प्रिन्सेस कटमध्ये बनवलेला आहे आपण, तर तो कसा कट करायचा हे शिकलो होतो. आता ह्या पार्टमध्ये आपण खालचा घेर शिकत आहोत. तर इथं मी ह्या ड्रेसवरती ओढणी पण केलेली आहे आणि ओढणी ही सध्या रेडी करून ठेवलेली आहे आम्ही त्याला लेस लावून. आता त्याच्यानंतर आपण हे जे वरचे बॉडी पार्ट आहेत, तर ते आपण अस्तरवरती ठेवून इथं मी कटिंग करून घेत आहे आणि ह्याचं जे पेपर कटिंग आहे, तर ते संपूर्ण कटिंग आपण पार्ट 1 मध्ये शिकलो होतो. तर तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला पण सेम किंवा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजप्रमाणे सेम टू सेम तसंच मार्किंग करून तुम्ही वरची बॉडी तयार करू शकता. तसंच त्याच पद्धतीनं तुम्हाला शिवून पण घ्यायचं आहे. जसं आपण सेम टू सेम प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो तसाच तुम्हाला इथं वरचा जो योक पार्ट आहे, तर तो रेडी करून ठेवायचा आहे. तर इथं मी मेन कपड्यावरती पण हा जो पार्ट आहे, तर हे सगळे कटिंग करून घेत आहे. पार्ट 1ची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खाली तुम्हाला, तर तुम्ही तो व्हिडिओ पण तुम्ही नंतर बघू शकता. आता आपण इथं ज्या आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत, तर त्या कटिंग कशा करायच्या हे आता आपण बघूयात. तर बघा इथं मी बॉडी मेजरमेंट घेऊन ठेवलेलं आहे पूर्ण. तर कमरेपासून खाली जे उंची आहे आपली तर ती मी इथं मोजून घेतलेली आहे. म्हणजेच तुम्हाला वरचा जो बॉडी ब्लाऊज आहे वरचा, तर तो जिथं संपतो तिथून खालीच तुम्हाला उंचीचं माप घ्यायचं आहे. खाली जिथपर्यंत तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत तुम्हाला उंची मोजायची आहे. तर इथं 42 इंच उंची आहे पूर्ण. तर 42/4 4 मी का करते? कारण मला 4 लेयर पाहिजे आहेत म्हणून मी 42/4 करते. जर तुम्हाला इथं 2 लेयर करायचे असतील तर 42/2 म्हणजे तुम्हाला उंचीमध्ये उंची डिव्हाईड 2 तर आणि 3 लेयर करायचे असतील तर तुम्हाला तुमची पूर्ण उंची आणि डिव्हाईड 3 करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या लेयर करायच्या आहेत तर तेवढं तुम्हाला भागिले करायचं आहे. तर इथं मी 42 उंची घेतले 42/4 केले मी. तर या ठिकाणी आलेलं आहे 10.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला शिवण्यामध्ये जाणार आहे म्हणून इथं 1-1 इंच वाढवले. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मला इथं 11.5 इंचाची एक पट्टी कट करावी लागणार आहे किंवा एक लेयर कट करावी लागणार आहे. तर बघा तुम्हाला तुमची पूर्ण उंची किती आहे ती बघायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या लेयर किती करायचे आहेत. 4, 5, 3, 2 तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही करू शकता. पूर्ण उंची भागिले तुम्हाला जेवढं लेयर द्यायचे आहेत तर तेवढं करायचं आहे तुम्हाला. तर बघा इथं इथं आता मी इथं कपडा जो आहे तर तो पूर्ण शिल्लक राहिलेला जो माझा अ, सुरुवातीला मी इथं 15 मीटरच कपडा घेतलेला आहे. मी कमी पडल्यास नंतर एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे नंतर जसा लागेल तसा. तर इथं मी 15 मीटर कपड्याची पूर्ण अशी छोटी घडी घालून घेतलेली आहे आणि इथं मी अंथरून घेतली आहे. म्हणजे कटिंग करायला मला सोपं जाईल म्हणून. तर बघा आता मी इथं बरोबर सगळीकडं वरच्या साईडनं 11.5 इंचावरती मी मार्किंग करून इथं मी लाईन ओढून घेणार आहे सगळ्यात आधी. तर तुम्हाला पण सेम ह्याच पद्धतीनं कपडा फोल्ड करायचा आहे. एकदम सिंपल आहे. याच्या सरळच पट्ट्या कट कराव्या लागतात. इथं अंब्रेला घेरसाठी असं राउंड वगैरे काही कट करायची गरज नाही. तुम्ही इथं सरळ स्ट्रेट पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकाखाली एक अशा प्लेटा पाडून जोडून घ्यायच्या आहेत. सिंपल. तर फक्त एवढंच की ह्या ड्रेसला तुम्हाला कपडा जो आहे तर तो जास्त लागू शकतो. जेवढा तुम्हाला लेयर द्यायचे आहेत तर तेवढा तुम्हाला जास्त कपडा लागू शकतो. तर मी इथं जसा लागेल तसा घेत गेलेली आहे तर एकूण मला 30 मीटर कपडा गेला होता. तर बघा शेवटची जी लेयर आहे तर ती माझी कमी झाली आहे थोडीशी. वरच्या 11.5 3 लेयर आलेल्या आहेत आणि शेवटची लेयर माझी कमी 8 किंवा 8.5 इंचाचीच झालेली आहे. तर ठीक आहे मी पूर्ण उंची जी आहे तर ती थोडीशी जास्तच घेतली होती. 1-2 इंच कमी झाला ड्रेस तरी पण काही हरकत नाही. एवढा शॉर्ट वाटणार नाही. म्हणून मी ती लास्टची जी लेयर आहे तो कपडा वाया जाण्यापेक्षा मी ती लेयर छोटीच ठेवणार आहे. तुम्ही असं पण करू शकता वरच्या 2 लेयर मोठ्या आणि खालची लेयर छोटी किंवा वरच्या 3 लेयर मोठ्या, खालची लास्टची लेयर छोटी तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या लेयर कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला सगळ्याला जॉइंट द्यायचं आहे आणि ही जी छोटी लेयर आहे तर मी सगळ्यात लास्टला जोडणार आहे. तर आता आपल्याला इथं प्लेटा घ्यायच्या आहेत ह्या लेयरला. तर बघा सेम अशा पद्धतीनं तुम्हाला एकसारख्या प्लेटा तुम्हाला घेत जायचं आहे. फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला एक प्लेटा ज्या आहेत, तर जेवढं तुम्ही जवळ-जवळ घेचाल, तेवढा तुम्हाला जास्त कपडा लागणार आहे आणि जेवढं तुम्ही अंतर ठेवून प्लेटा घेचाल,
तर तेवढा तुम्हाला कमी कपडा लागू शकतो. तर तुम्हाला कपडा किती वापरायचा आहे ह्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला प्लेटा किती जास्त घ्यायच्या आहेत. तर मी एवढं अंतर ठेवलेलं आहे आणि तेवढंच अंतर अंतर लास्टपर्यंत मेंटेन केलेलं आहे. म्हणजेच एकसारख्या प्लेटा मी घेत गेलेली आहे. तुम्हाला कुठे कमी, कुठे जास्त असं करायचं नाही आहे. एकसारख्या प्लेटा तुम्हाला घ्यायच्यात. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पट्टीला म्हणजे जेवढ्या मी आत्ता पट्ट्या कट केल्या, तर त्या सगळ्या पट्ट्यांना मी अशा पद्धतीनं प्लेटा मारून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर हे प्लेटा मारल्याच्यानंतर कपडा थोडासा फुगीर दिसतो आपला, म्हणून तिथं एकदम जोडण्यासाठी किंवा सोपं जावं आपल्याला तिथं कपडा वगैरे दुसरा गुंतला जाऊ नये म्हणून इथं आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे लूक पण चांगला येतो रेडीमेडसारखा. तर आता हे झालं आपलं वरच्या लेयर कशा कट करायच्या आणि त्याला प्लेटा कशा कट करायच्या. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याला खालून अस्तर पण लावायचं आहे. तर अस्तर इथं मी क्रेप कपडाचं अस्तर घेतलेलं आहे या ठिकाणी 5 मीटर. तर आता मी त्याचा अंब्रेला घेर करणार आहे. प्लेटा देणार नाही आहे कारण खालून अस्तरला पण प्लेटा, वरती पण प्लेटा म्हणलं तर जास्त फुगीर दिसू शकतो आपला पोटाच्या तिथं. त्यामुळे मी आतले जे अस्तर आहे तर ते मी अंब्रेला घेरमध्ये करणार आहे. तर आता आपण इथं अंब्रेला घेर कसा कट करायचा हे मी शिकवणार आहे. पण इथं मी पेपर घेतलेला आहे. तुम्ही असं समजायचं आहे की हा तुमचा कपडाचा आहे. तर इथं तुम्हाला 5 मीटर कपडा 100% लागणार आहे. तुमची कोणतीही साईज असू दे तुम्हाला इथं 5 ते 6 मीटर कपडा लागणार आहे. तर अशा पद्धतीने 5 ते 6 मीटर कपडा तुम्हाला असा एकदा फोल्ड करायचा आहे आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे. म्हणजेच इथं तुम्हाला कपड्याची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. आणि घडी घालून घेतल्याच्या नंतर ही साईड तुमची बंद बाजू असणार आहे आणि ही दुसरी साईड तुम्हाला हे सगळे पदर ओपन होता दिसणार आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अशी 4 पदरी घडी घालून कपडा अंथरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर ते तुम्हाला बंद बाजूच्या साईडनं करायचं आहे म्हणजे ह्या साईडनं. तुम्हाला ओपन बाजूने मार्किंग करायचं नाही आहे. बंद बाजूच्या साईडनं मार्किंग करायचं आहे कोपऱ्यात. तर ते मार्किंग किती करायचं आहे बघा. तर इथं तुम्हाला तुमचा पाठीचा जो भाग असणार आहे तर तो तुम्ही कटिंग रेडी असणार आहे तुमचं ब्लाऊजचं. तर ते तुम्हाला आधी चेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमची कंबर चेक करायची किती आहे. तर बघा या ठिकाणी इथं ह्याच्या पॅटर्नची कंबर आहे या ठिकाणी 12.5 इंच रेडी आहे. तर तुम्ही कटिंग केलेलं असणार आहे तर तुम्हाला कटिंगचंच चेक करायचं आहे कारण आपण अंब्रेला घेर जो आहे तर तो ह्यालाच जोडणार आहोत. म्हणजेच हे आपलं बरोबर येणं गरजेचं आहे. तर बघा इथं 12.5 इंच आहे. तर मला 12.5 इंचाचं तुम्हाला पण असंच चेक करायचं आहे आणि त्याचं तुम्हाला डबल करायचं आहे. तर बघा 12.5 आहे तर त्याचं डबल करते मी. तर 12.5चं डबल होते 25 इंच. म्हणजे 25 इंच ही माझी कंबर झाली. इथं मार्जिन, शिलाई मार्जिन वगैरे सगळं ॲड आहे त्याच्यामध्येच. त्याच्यामुळे इथं जास्त झालेली आहे कंबर. तर ही झाली तुमची कंबर. आता आपल्याला हे सूत्र वापरावं लागतं जेव्हा पण तुम्हाला अंब्रेला घेर कट करायचा असेल राऊंड, तर त्यावेळेस तुम्हाला कंबर भागिले 3 वजा अर्धा इंच हे सूत्र तुम्हाला कंपल्सरी वापरायचं आहे. मग तुमची साईज कुठलीही असू द्या, अंब्रेला घेर कट करताना वरची कंबर तुम्हाला ह्या मापाप्रमाणे टाकायची. कंबर भागिले 3 वजा अर्धा इंच. तर बघा या ठिकाणी आलेलं आहे 7.75. तर इथे माझं आलेलं आहे 7.75 कारण ह्यांची कंबर आहे 42 प्लस त्याच्यामध्ये दोन्ही साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन सगळं मिळून जास्त होत आहे. तर आपले फिटिंग करून कमी होणारच आहे. त्याच्यामुळं मी जेवढी आपला ब्लाऊजचा पॅटर्न रेडी आहे तर मी तेवढी कंबर जशाला तशी घेतलेली आहे. आता बघा इथं मी छोटी जी आपली सिंपल सेंटीमीटरमध्ये माप टाकत आहे कारण इथं आपला पेपर आहे म्हणून. पण तुम्ही या ठिकाणी इंच टेप वापरायचा आहे आणि इथं मी 7.5 इंचावरती मार्किंग करते. असं करेक्ट कोपऱ्यापासून मोजायचं आहे ॲक्युरेट आणि 7.5 इंचावरती मी मार्किंग करते. तुम्हाला प्रत्येकाच्या कमरेचं माप हे वेगवेगळं येणार आहे. बघा 36 जर साईज असेल तर तुमचं 5, 5.5, 6च्या दरम्यान कितीही येऊ शकतं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कंबर भागिले 3 वजा अर्धा इंच करायचं आहे. जेवढं येतं तेवढं तुम्हाला इथं वरच्या कोपऱ्याला असं राऊंड शेपमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून जिथं मार्किंग केलं आहे तिथून खाली आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. म्हणजे आपण कमरेपासून खाली तुम्हाला जेवढी उंची पाहिजे आहे तर ते मार्किंग तुम्हाला करायचं आहे आणि मेन कपड्यापेक्षा अस्तरची उंची कमी असते. तर बघा पूर्ण उंची मेन वरचं जो बॉडी आहे वरचा मेन कपडा आहे त्याचं उंची 42 आहे. तर मी अस्तरची उंची इथं मी 2 इंच कमी घेणार म्हणजे 40 इंच. तर मी इथं 40 इंचावरती असं मार्किंग करणार आहे. तर इथं सेंटीमीटर आहे मी अंदाजे घेत आहे 40 असं अंदाजे मार्किंग करत आहे. पण तुम्हाला इथं टेपनी व्यवस्थित मोजून तुमच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे. अस्तरची उंची नेहमी कमी घ्यायची आहे 1 ते 2 इंच. आणि आता बघा जर तुम्हाला अस्तरचा पन्ना कपड्याचा पन्ना जर कमी असेल तर अशा प्रकारे तुम्हाला कमी पण पडू शकतो अंब्रेला घेरसाठी. तर त्यावेळेस तिथं तुम्हाला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा ही एक साईड जी आपली कटिंग करून राहते शिल्लक तर हाचा कोपरा आपला तयार होऊन शिल्लक राहिलेला बाजूला निघतो. तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हा जो कोपरा आहे तर तो कोपरा आपल्याला हे कमी पडलेल्या साईडला असा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा आणि नंतर मग आपल्याला हे जे आपली उंचीचं मार्किंग आहे राऊंड घेरमधलं तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे सगळेकडून.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि जॉईंट द्यायची गरज कधी लागते, जेव्हा तुमचा अस्तरचा पन्ना कमी असतो, कपड्याचा पन्ना कमी असतो, तेव्हा आपल्याला जॉईंट द्यायची गरज असते. तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं कपड्याला जॉईंट पण देऊ शकता. तर 5 मीटरमध्ये तुम्हाला जॉईंटसहित कपडा हा पुरू शकतो. तुमच्या साईजनुसार, आता तुम्हाला किती उंची घ्यायची आहे, तुमची साईज किती आहे, त्याच्यात 1 मीटर इकडे-तिकडे होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही 5 किंवा 6 मीटर चालायचं आहे धरून आणि अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आणि कटिंग करायचं आहे. तर बघा इथं जॉईंट द्यायला पण मी शिकवलेलं आहे तुम्हाला इथं कसं द्यायचा जॉईंट. तर मी इथं पेपरवरती सांगितलं आहे, तुम्हाला सेम ह्याच पद्धतीनं कपड्यावरती मार्किंग करायचं आहे. तर वरची साईड पण आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा प्रत्येकाच्या कमरेनुसार, साईजनुसार हे वरचं मार्किंग आहे तर ते वेगवेगळं होणार आहे. आता बघा हे अशा पद्धतीनं 2 अंब्रेला घेर आपले तयार होतेत. तर इथं एक साईडला आपल्याला जॉईंट येणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, इथून जो जॉईंट आहे तर तुम्ही इथून 2 पार्ट सेपरेट करत आहे. म्हणजे आपल्याला इथं जॉईंट देण्यासाठी व्यवस्थित देता येईल. तर बघा अशा पद्धतीनं आपले 2 अंब्रेला घेर इथं रेडी झालेले आहेत. फक्त इथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर जॉईंट तुम्ही अशा पद्धतीनं राहिलेल्या ठिकाणी तुम्ही असं जॉईंट देऊन घेतलात तर तुमचे 2 अंब्रेला घेर रेडी होतात आणि इथं तुमचा फुल अंब्रेला हा कटिंग झालेला आहे. तुम्हाला मेन कपड्यावरती पण सेम असंच कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मी सेम ह्याच पद्धतीनं मी इथं कपड्यावरती अंब्रेला घेर जो आहे तर तो कट केला आहे. आता ज्यावेळेस आपण अंब्रेला घेर कट करतो तर तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला अशा पद्धतीनं खालच्या साईडनं लेवल आली आहे का ते चेक करायचं असतं. तर त्याच्यासाठी मी इथं डबल साइडेड टेप भिंतीला लावून घेतलेला आहे आणि तिथं मी असा अंब्रेला घेर जो आहे तर तो चिकटवून घेत असते आणि खालच्या साईडनं आपल्याला पट्टी अशी धरून बघा एवढा कपडा आपला खालीवर झालेला आहे. आणि तो होतो प्रत्येक वेळेस अंब्रेला घेर ज्यावेळेस कट करतो तर त्यावेळेस हा चेक करणं चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. तरच तुमचा जो खालच्या साईडनं घेर जो आहे तर तो एक लेवल येणार आहे. नाहीतर मग तुमचा कपडा जो आहे तर तो अनइवन किंवा खालीवरी दिसू शकतो. तर ही प्रोसेस करणं पण खूप गरजेचं आहे. तुम्हाला असा कपडा वरती एकसारखा अडकवायचा आहे आणि खालच्या साईडनं लेवल कट करायची. आता आपल्याला ही वरचा जो ब्लाऊज आहे तर तो मी इथं शिवून ठेवलेला आहे. आता आपल्याला हा अंब्रेला घेर जो आहे तर तो त्याला अटॅच करायचा अशा पद्धतीनं बघा. खालच्या साईडनं पण मी इथं पट्टी फोल्ड केलेला आहे आणि इथं आपला हे अस्तरचे मी जसे पेपरवर कट केले तर तसेच कटिंग केलेलं आहे, फक्त मी इथं कपड्यावरती कटिंग केलेलं आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 सेपरेट अंब्रेला आहेत तर ते आपल्याला कोणत्याही एका बाजूने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. तर बघा एका साईडनं मी असा जॉईंट करून घेणार आहे इथं. तर अशा पद्धतीनं मी इथं हा जो राउंड आहे तो एका साईडनं मी अंब्रेला घेर जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे की वरची जी आपली बॉडी आहे तर तेवढा अंब्रेला घेर आहे का. तर बघा जर जास्त झालं असलं तरी पण तुम्हाला काही काळजी करायची नाही. बघा इथं माझा जास्त झालेला आहे थोडासा. तर मी काय करणार आहे, थोडासा एका बाजूने कट करणार आहे. तर असं क्रॉसमध्ये कट केलं ना आपण तरी चालतं. वरच्या साईडनं थोडासा अंब्रेला घेर कट केला तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीनं मी कट केलेला आहे. आता आपल्याला ह्याच्याला काय करायचं आहे, ही जी फ्रिल आहे वरची पहिली लेयर तर ती आपल्याला जोडून घ्यायची आहे वरच्या कमरेच्या घेरला. म्हणजेच ही आपली पहिली लेयर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अर्ध्या-अर्ध्या इंचाला पण थोडंसं कमी अंतर घेऊन थोडंसंच कमी अंतर गुंतवायचं आहे आणि तेवढं अंतर घेऊन सगळ्यात वरची जी लेयर आहे तर मी त्या अंब्रेला घेरला अशी जोडून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एवढी लागलेली आहे आपल्याला लेयर फ्रिल. आता ह्याची कंबर जास्त असल्यामुळे इथं मला जास्त आहे मोठा वाटत आहे. त्याच्यामध्ये पण आपलं शिलाईमध्ये जाणार आहे नंतर पण आणि एक्स्ट्राचा कपडा पण मी नंतर कट करणार आहे. आता ही जी पहिली लेयर जोडून झालेली आहे आपली, आता आपल्याला इथं वरची बॉडी आहे तर ती जोडायची. तर ती जोडायला सुरुवात कुठून करायची बघा. खालचा अंब्रेला घेर जिथून आपण जॉईंट केलाय तर ती जॉईंट आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि आपल्याला ब्लाऊजची पण एक साईडची फिटिंग करून घ्यायची आहे. एक साईडची तुम्हाला ओपनच ठेवायची आहे आणि एक साईडची फिटिंग करायची आहे पूर्ण. आणि जिथं तुम्ही अंब्रेला घेरचा जॉईंट दिलाय तिथं तुम्हाला ही ब्लाऊजची फिटिंग अशी ओपन करून ठेवायची आहे आणि तिथून सुरुवात करायची आहे तुम्हाला जॉईंट जोडण्यासाठी. तर बघा इथं मी एक साईडचा अगोदर जोडून घेत आहे. पूर्ण आपली ब्लाऊजची जी फिटिंग असते साईड फिटिंग, तर त्या साईड फिटिंगपासून मी सुरुवात केलेली आहे हे इथं खालचा घेर जोडण्यासाठी. तर अगोदर मी एक साईडचा घेर जोडणार आहे आणि मग मी दुसऱ्या साईडचा घेर जोडून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. खाली कपडा वगैरे अडकणार नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा इथं हा जोडून झालेला आहे. आता बघा तुम्ही एवढा कपडा एवढी माझी कंबर जी आहे तर एक्स्ट्रा होती तर मी अशा पद्धतीनं कट केलेली आहे. तर बघा एक्स्ट्रा झाली तर आपण कट करू शकतो, पण कमी पडल्यानंतर आपण तिथं जॉईंट वगैरे द्यावा लागतो. तर त्यापेक्षा तुम्हाला थोडासा कपडा जास्त ठेवला तरी चालणार आहे. नंतर आपण अशा पद्धतीनं कट करू शकतो. आता मी
फिटिंगच्या म्हणजे आपला ब्लाऊजची साईड फिटिंग आहे त्याच्या दुसऱ्या साईडनं पण इथं मी अंब्रेला घेर जो आहे तर तो खालचा जोडून घेते. व्यवस्थित कपडा सेट करत तुम्हाला हे सगळे हे 2 पार्ट आहेत, वरची बॉडी आणि खालचा अंब्रेला घेर हे जोडून घ्यायचे आहेत. तर पहिली लेयर जोडल्यानंतरच आपल्याला वरची बॉडी अटॅच करायची आहे. म्हणजे आपल्याला खालच्या ज्या लेयर आहेत तर त्या जोडण्यासाठी परत नंतर सोपं जावं म्हणून. तर बघा ह्या साईडला पण आपला थोडासा कपडा जो आहे तर तो अंब्रेला घेरचा एक्स्ट्रा राहिलेला आहे. तर तो पण या ठिकाणी मी कटिंग करून घेणार आहे. तर तो कशा पद्धतीनं करत आहे तर ते बघा. बघा एकदम थोडासा राहिलेला आहे. 1 इंचाला पण थोडंसं कमी, तर मी तेवढा कटिंग करून काढलेला आहे साईडला. आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घ्यायची. म्हणजेच आपण एक साईड फिटिंग करायची ठेवली होती. बघा ह्या अशा पद्धतीने एक साईडची फिटिंग झालेली आहे. एक साईडची राहिली होती, तर ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची. तर बघा या ठिकाणी मी एकदा सरळ करून दाखवते, की मी नेमकं काय केले, कशाला कुठला पार्ट जोडला आहे ते. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी इथं सरळ करून दाखवते. बघा इथं मी वरची लेयर जोडली आहे, अस्तर पण जोडून झालेलं आहे, खालचं अंब्रेला घेरचं आणि इथं मी साईड फिटिंग पण आपली एक साईडची झालेली आहे कंप्लीट, एक साईडची राहिलेली आहे. तर ती दुसऱ्या साईडची फिटिंग कशी करायची तर ते बघूयात आता आपण. बघा या ठिकाणी ही फिटिंग राहिलेली आहे आपली पूर्ण. तर ही फिटिंग करताना पण आपल्याला वरची फ्रिल वेगळी करायची असते, खालचं अस्तर वेगळं जोडायचं असतं. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे, कारण इथं बऱ्याच जणांची फिनिशिंग ही बिघडू शकते. तर बघा अशा पद्धतीनं ही जी साईड दुसऱ्या साईडची फिटिंग आहे तर ती आपल्याला करत यायचं आहे. तुमची वरून बाहीपासून जर राहिली असेल तर तुम्हाला पूर्ण जशी रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे फिटिंग करतो ती कमरेपर्यंत करायची आहे आणि कमरेपासून खाली आपल्याला थोडंसं क्रॉसमध्ये जायचं असतं. तर बघा अगोदर मी सगळ्यात आधी मी 4ही पदर धरत आहे, म्हणजेच आपला मेन कपडा आणि वरचे 2 अस्तर. तर सुरुवातीला मी 4ही पदर असे पकडून धरलेले आहेत व्यवस्थित आणि मी स्ट्रेट खाली येत आहे. तसंच वरची जी ब्लाऊजची फिटिंग आहे तर त्याला कंटिन्यू करत अशी क्रॉसमध्ये एक साईडला येणार आहे मी. अशी आपल्याला इथं क्रॉस टिप न्यायची आहे आणि बरोबर जिथं अर्धा इंच कपडा ठेवायचा आहे बाकी आणि तिथून आपल्याला अस्तरच्या साईडला घ्यायचं आहे आणि आतला जो कपडा आहे मेन फ्रिल आहे आपली लेयर आहे तर ती साईडला घ्यायची. आता बघा मी पूर्ण खालून खालच्या साईडचं अस्तर पण आणि वरच्या साईडचं अस्तर पण मी एक साईडला ठेवले आणि ते पण तुम्हाला एकदम थोडं करत साईडला यायचं आहे. एकदमच तुम्हाला बाहेर काढायचा नाही आहे कपडा. थोडा क्रॉस नेत हळूहळू आपल्याला बाहेरच्या साईडला यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी खालची जी लेयर आहे तर ती जोडली. आता आपल्याला ती लेयर आतल्या साईडला टाकायची आहे आणि मग आता आपल्याला इथं अस्तरला पण जॉईंट द्यायचं आहे आणि हे जॉईंट सगळे द्यायचे आहेत ना आपल्याला तर ते लास्टला फक्त आपलं अर्धा इंच मार्जिन हे राहिलं पाहिजे. बघा वरच्या फिटिंगपासून सुरुवात करते मी आणि तसंच क्रॉस खाली हळूहळू यायचं आहे खाली आणि आपल्याला आतलं जे मेन कपडा आहे तर तो आतल्या साईडला टाकायचा आहे हळूच. बघा मी टाकलेलं आहे इथं आणि आता मी असंच क्रॉसमध्ये टिपनेत अर्धा इंचाच्या अंतरावरून ही मार्जिन ठेवून साईडला टिप मारून घेत आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीनं आतली जी लेयर आहे आपली तर ती वेगळी झाली आणि अस्तर या ठिकाणी वेगळं झालेलं आहे. तर तुम्हाला इथं थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण हे जर व्यवस्थित आलं तर तुमचं पुढच्या समोरच्या बाजूने फिनिशिंग चांगली येणार आहे. तर इथं आपले दोन्ही साईडचे फिटिंग तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आता फ्रिलला खालच्या साईडला आपल्याला दुसरी फ्रिल अटॅच करत जायचं आहे. तर बघा मी अशा पद्धतीनं फ्रिल अशी ठेवून घेतलेली आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी टिप मारून घेते. तर आपण पहिली जी फ्रिल जोडताना प्लेटा पाडताना जी टिप मारली होती त्याच्या अलीकडूनच टिप मारायची, म्हणजे आपली नंतर ती टिप दिसणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या लेयर अशा एकाखाली एक तुम्हाला अशा जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं मी कंप्लीट 4 लेयर ज्या आहेत त्या मी पूर्ण जोडून घेतलेल्या आहेत. तर बघा हा ड्रेस ह्या ज्या सगळ्या लेयर आहेत तर त्या जोडण्यासाठी खूप टाईम लागतो, खूप कपडा पण लागतो आपल्याला. कमी पडल्यास मी इथं दुसरा पण कपडा आणखी 15 मीटर कपडा मी कट करून लेयर प्लेटा पाडून जोडून घेतलेल्या आहेत आणि इथं मी 4ही लेयर आपल्या कंप्लीट करून झालेले आहेत. आता मी त्याला लास्टची फिनिशिंग देत आहे कुठे प्रेस वगैरे करून. तर अशा पद्धतीनं सगळ्या लेयर ज्या आहेत तर ते जोडून तयार झालेले आहेत आणि हा जो ड्रेस आहे तर तो कस्टमरचा होता आणि ते कस्टमर येणार नव्हतं ड्रेस नेण्यासाठी. मीच हा ड्रेस त्यांना पाठवणार होते. तर कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस? कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. खूप छान दिसतो आणि हा रेडीमेड घ्यायला गेला तर खूप महाग भेटतो.
परंतु जर तुम्ही घरच्या घरी जर तुम्ही याला रेडी केलं तर तुम्हाला खूप कमीमध्ये बसू शकतो. कारण इथं मी जॉर्जेट कपडा वापरला आहे आणि जॉर्जेट कपडा 50 रुपये मीटरनी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. तर बघा तुम्ही इथं कस्टमरने घातलेला आहे आणि त्यांनी रिव्ह्यू पण आपल्यासोबत शेअर केलेला आहे WhatsAppला. परंतु त्यांनी फोटो अजून पाठवलेला नाही. जर त्यांनी फोटो पाठवला तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल की हा ड्रेस त्यांना कसा बसला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा ड्रेस कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.